नमस्कार मित्रांनो, कसं होतं आजचा ट्रेडिंगचं सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर चला बघूया आज मार्केटने कसा बिहेवियर केला आहे. तर मार्केटला मी काल काय लेवल सांगितल्या होत्या, मी सांगितलं होतं 23,000ची लेवल वरच्या साईडला ब्रेक झाली आहे. तर मार्केट मला थोडं बुलिश वाटते. कालचा इंट्राडे हाय त्याच्यावरती आपण बाय करू शकतो. कालचा इंट्राडे हाय होता 23,100. 23,100च्या वरती मी 23,600चं टार्गेट सांगितलं, 800 सांगितलेलं आणि 24,000. आणि मग खाली आला तर मग 700चं सांगितलेलं सपोर्ट. बट बघा मार्केटने कालचा इंट्राडे वरच्या बाजूला क्लोज करून डायरेक्ट गॅप अप ओपनिंग झाली एवढी मोठी. डायरेक्ट निफ्टी 23,800ला ओपन झाला आणि वरचा 24,000चा टार्गेट जो होता तो आपल्याला डन केला. जर कोणी इथे 24,000ला 23,800ला जरी ट्रेड केला असेल तरी इथे आपल्याला 200 पॉईंटचा ट्रेड भेटलेला आहे. पण एवढा मोठा गॅपअप झाल्यावर तर कोण ट्रेड करणार नाही. आता उद्यासाठी काय असणार आहे आपण बघणार आहे. उद्यासाठी काय असू शकतं, उद्यासाठी स्टील मला वाटते निफ्टी एकतर इथं 23,800ला येईल आणि इथून एक बुलिश साईड मोमेंटम दाखवू शकतोय. नाहीतर मग 24,000ची जी ही लेवल आहे आजचा इंट्राडे आहे याच्यावरती जर उद्या ओपन झाला किंवा गॅपअप झाला तर मग उद्यासाठी आपल्याला 24,300चं टार्गेट बघायला भेटू शकते. 24,500 किंवा 24,450 पर्यंत आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टार्गेट बघायला भेटू शकते. तर लक्षात ठेवायचं 24,000 नंतर 24,300, 24,450 आणि खालच्या साईडला बघायला गेला तर जोपर्यंत 24,800ची लेवल खालच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत डाऊन साईडला आपण काय म्हणजे ट्रेड काय डाऊन साईडला आपल्याला भेटू शकणार. तर मार्केट ओव्हरऑल बुलिश वाटते मला. तर मला उद्या स्टील वाटते मार्केट गॅपअपच होईल. तर बघूया बँक निफ्टी काय होते. बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण मी सेम सांगितलेला. कालचा इंट्राडे हाय जर वरच्या साईडला ब्रेक झाला तर 53,000ची लेवल मी सांगितलेली. 53,000 नंतर 53,320ची ही लेवल सांगितली होती. बट मार्केट एवढा मोठा गॅपअप ओपनिंग झाला त्याच्यामुळं इथं काय ट्रेड करायला चान्स नाही भेटला. आता मार्केट 53,000च्या वरती बुलिश आहे. 53,000च्या वरती प्रत्येक डीपला बाय असणार आहे. उद्यासाठी काय असू शकते 55,780चा जो इंट्राडे हाय आहे आजचा त्याच्यावरती जर उद्या मार्केट ओपन झाला तर आपल्याला अगेन 57,000चं टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला भेटू शकतो. जर खाली आला तर काय करता येईल बघा. खाली आला तर आजचा जो इंट्राडे हाय आहे 54,800चा 54,800 इथे आपण एखादा डीप दिला मार्केटने तिथे बाय करू शकतो किंवा 54,500 हा सपोर्ट आहे. इथे पण आपण ही एक लेवल आहे 54,500ची, इथं पण आल्यावर आपण बाय करू शकतोय. तर मार्केट ओव्हरऑल मला बुलिश वाटते. उद्यासाठी पण बुलिशच वाटते. थोडा डीप दिल्यानंतर मार्केट अगेन 57,000चं टार्गेट बघायला भेटू शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर कसं वाटलं माझं ॲनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करायचं, शेअर करायचं, कमेंट करायचं. थँक्यू.